चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। आजची सर्वात मोठी अपडेट आपण बघणार आहोत। सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। तर बघा सर्व अपडेट तर आपण बघणारच आहोत। त्या अगोदर तुम्हाला एक माहिती मी देऊन देतो, या महिलांना पैसे मिळणार नाहीत। यापुढे आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत। कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याबद्दल समजून घ्या, जाणून घ्या। बघा अनेक महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु त्यांना पहिले काही योजनेचा लाभ भेटत होता। त्यांना सरकारी योजनेचा पहिले पण लाभ भेटत होता, परंतु त्यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी फॉर्म भरून टाकलेला आहे। आता बघा, आता जरी आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म बघितला, तिथे स्टेटस बघितलं तर तिथे आता दाखवण्यात येत आहे येस नो। तिथे आता येस आणि नो दाखवण्यात येत आहे। आता हे येस नो काय भानगड आहे तुम्हाला सांगतो। बघा जरी तुमच्या अर्जासमोर तुमचं जे काही स्टेटस आहे आता ते तुम्हाला येस दाखवत असेल तर मग तुम्ही पहिले योजनेचा लाभ घेत आहात, म्हणजे तुम्ही काहीतरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहात। आणि नो असेल तर मग तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही, आणि येस असेल तर तुम्ही योजनेचा म्हणजे पहिल्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे यापुढे आता पैसे मिळणार नाहीत। आणि सपोज काही महिलांना पैसे आले पण असतील, जरी तुम्ही पहिले सरकारी योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा पण तुम्ही फॉर्म भरून टाकला आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पण पैसे येऊन गेले आणि जी पहिली तुमची सरकारी योजना आहे त्याचे पण पैसे येऊन गेले, म्हणजे डबल पैसे तुम्हाला येत आहेत, तर मग ते पैसे तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात। सांगता येत नाही पुढे असा निर्णय होऊ शकतो, वसूल केले जाऊ शकतात। आलं लक्षात? तर आता येस नोचा ऑप्शन आलेला आहे। येस असेल तर आता तुम्हाला यापुढे आता पुढे कुठलाही हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा। ओके, चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्त अपडेट बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन अपडेट आहे ते अपडेट आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण डिसेंबर हप्ता बँकांना सूचना आज जमा। तर बघा आता सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात आता जमा केला जाणार आहे। किती पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे, कोणाला आलेत का पैसे, सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण जाणून घेऊया, समजून घेऊया। तुम्ही फक्त सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही समजून जाणार आहे। तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व मी नीटपणे आपल्या सिंपल गावरान भाषेत समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला काय महत्त्वाची अपडेट आहे, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 7,500 रुपये भेटलेले आहेत, राईट। तर आता यापुढे 1 रुपया पण महिलांना आलेला नाही। आता डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो डिसेंबरचा हप्ता आहे, आता 7,500 रुपये तर अनेक महिलांना भेटले, परंतु अजून अशा काही महिला आहेत ज्यांनी फॉर्म तर भरला आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नाही। त्यांच्याबद्दल पण बोलतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर पहा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो डिसेंबरचा हप्ता आहे हा 1,500 रुपये पडणार का की 2,100 रुपये पडेल की 3,000 रुपये पडेल? तर तुमच्या मनात याबद्दल डाऊट आहे, तुमच्या मनात हे प्रश्न उपस्थित होत आहे। चला याबद्दल पण सर्व क्लिअर करून सांगतो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सर्व इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। पहिले तुम्ही ही अपडेट बघा, या अपडेटनंतर मी तुम्हाला सर्व काही सांगतो। हे बघा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी सांगितले की लाडली बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मासिक आर्थिक मदत दिली जाते, ती हळूहळू वाढवून 5,000 रुपये प्रति महिना केली जाईल। बघा
तिकडे MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहिणा योजना आहे त्या आता हळूहळूपणे त्यामध्ये वाढ होणार आहे आणि ती 5,000 रुपयेपर्यंत त्याची वाढ केली जाणार आहे. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता शिंदे साहेब म्हणत आहे, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब म्हणत आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 1,500 रुपये देत आहोत. तर हा 1,500 रुपयेचा जो हप्ता असणार आहे हा आम्ही आमचे सरकार आल्यावर 21 रुपये करू असं शिंदे साहेब म्हणत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेब यांनी या मागील हप्त्यामध्ये भरपूर अपडेट दिल्या आणि त्यांनी घोषणा केल्या. घोषणामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना आम्ही आणणार आहोत. आमची सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना महिन्याला 3,000 रुपये देऊ असं इथे उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहे. बघा आता निवडणूक आहे, सर्वांना कळतं की निवडणूकच्या भरपूर घोषणा चालू आहेत. ठीक आहे, घोषणा चालू आहेत, परंतु एवढ्या ज्या घोषणा चालू आहेत, आता सरकार कोणतं पण येऊ द्या, दोन्ही सरकारने जबरदस्त घोषणा केलेल्या आहेत. महिलांसाठी घोषणा केलेल्या आहेत, महिलांसाठी योजनेच्या घोषणा केलेल्या आहेत, तरुणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. जेवढ्या पण घोषणा केलेल्या आहेत, जेवढ्या पण योजनेसंदर्भात घोषणा झालेल्या आहेत, रकमेत वाढ संदर्भात अपडेट आलेले आहेत, त्या सर्व पूर्ण झाल्या पाहिजे एवढं सर्वांचं मत आहे. बघू आता जे पण सरकार येऊ ते आता निर्णय काय घेतं ते आपल्याला पुढे बघणे फार गरजेचे आहे. चला आता आपण डिसेंबर हप्त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. ज्या बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत डिसेंबर हप्त्याबद्दल, त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला 1,500 रुपये मिळेल की 2100 रुपये मिळेल की 3,000 रुपये मिळेल याबद्दल तुम्हाला क्लिअर करून सांगतो, टेन्शन घेऊ नका. हे बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, मग तुमचं कुठलं पण बँक असू द्या, पोस्टाचं असू द्या, बडोदा असू द्या, SBI असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, कुठलं पण तुमचं बँक खातं असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ते बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे फार गरजेचे आहे. तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. जे आधार सीडिंग स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असणे फार गरजेचे आहे. DBT एनेबल असणे फार गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलेही शासकीय पैसे असो ते तुमच्या खात्यात जमा होतील. बघा, डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे तो आपल्याला 23 नोव्हेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे. 23 नोव्हेंबर नंतर डिसेंबरचा हप्ता पडणार आहे. आता सरकार कुठलं पण येऊ द्या, परंतु दोन्ही सरकारने सांगितलेलं आहे, दोन्ही पक्षांकडून सांगितलं आहे की आम्ही पैसे देणार आहोत, योजना चालू ठेवणार आहोत. बघू आता 23 नोव्हेंबर नंतर आपल्याला डिसेंबरचा हप्ता पाहायला मिळणार आहे. ओके.